नमस्कार. आजचा आपला प्रश्न आहे, एका चौरसाची एक बाजू 2.4 सेमी असल्यास त्याची परिमिती, कर्ण आणि क्षेत्रफळ किती? ठीक आहे, तर याच्यासाठी आपण तिन्ही सूत्र आधी लिहून घेतले. परिमितीचं, चौरसाची परिमिती, कर्ण दिला असता आणि क्षेत्रफळ दिले असता. तर परिमिती काढताना आपण काय करणार, 4 गुणिले बाजू हे परिमितीचं सूत्र आहे. तर यामध्ये 4 गुणिले आपल्याला बाजू दिली आहे 2.4 सेमी. तर 2.4 आपण इथे लिहून घेऊयात. या दोघांचा गुणाकार 4 चोक 16, हातच्या 1, 4 दुणे 8 आणि 1 9 आणि 1 पॉईंट इकडे सरकला. म्हणजे या चौरसाची परिमिती किती झाली तर 9.6 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला कर्ण काढायचं. तर कर्णाचं सूत्र काय, वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता वर्गमुळात 2 गुणिले आपल्याकडे बाजू आहे 2.4. तर याचा इथे गुणाकार, याचा आणि याचा इथे गुणाकार होत नाही. तर इथं काय होणार, 2.4 सुरुवातीला येणार आणि वर्गमुळात 2 हे शेवटी जाणार. हे त्याचं कर्ण आहे चौरसाचं. त्यानंतर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. तर बाजूचा वर्ग, क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजू आपली आहे 2.4 गुणिले 2.4 वर्ग काढताना. तर 24चा वर्ग येतो 576 आणि इथं पॉईंट सरकणार आहेत 1 आणि 2. 1 आणि 2 पॉईंट आपल्याला सरकणार आहेत. तर इथं क्षेत्रफळ किती झालं, 5.76 चौरस सेमी, कारण इथं आपल्याला एकक दिलेले सेमीचं. हे झालं याचं उत्तर. अशा प्रकारे सरळ सेवा भरती असतील किंवा आणखी ज्या स्पर्धा परीक्षा असतात तर त्यांच्यामध्ये असे प्रश्न येत असतात. तर या चॅनलवरती आपल्याला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील, जेणेकरून तुमची इझिली प्रॅक्टिस होत जाईल. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.